उमरगा ते औसा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने गेल्या महिनाभरात अनेक गंभीर अपघात झाले आहेत। प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप आहे। याची दखल घेत आमदार प्रवीण स्वामी आणि युवा नेते अजिंक्य पाटील यांनी या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली। रस्त्याची भीषण अवस्था पाहून आमदार स्वामी यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, रस्त्याची दुरुस्ती त्वरित सुरू करावी अशी मागणी आमदार स्वामी यांनी केली आहे। आता तरी प्रशासन रस्ता दुरुस्त करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। जय महाराष्ट्र। राष्ट्रीय मार्ग 548 ब जो लातूरहून उमरगापासून सीमावर्ती भागापर्यंत जातो, त्याच्यावर आज आता या ठिकाणी आम्ही स्वतः पाहिलं की रस्त्यात खूप मोठे खड्डे पडलेले आहेत, चिरा पडलेले आहेत, ज्याच्यातून मोटरसायकलीचं तर जात पूर्णतः मध्ये जात आहे आणि जिथं चिरा पडलेल्या आहेत तिथं मोठी फट भेग पडलेली आहे आणि त्या दोन ह्याच्यामध्ये जवळपास 6 इंचाचं अंतर त्याच्यामध्ये आहे आणि अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये हा रस्ता आहे। या संबंधित अधिकाऱ्यांना आणि बाकी हे काम करणाऱ्या गुत्तेदाराला मी तात्काळ योग्य त्या सूचना या ठिकाणी देणार आहे, कारण गेल्या 2 दिवसापासून प्रचंड अपघात या ठिकाणी होत आहे। धन्यवाद।